लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये बंद होणार का? कारण 70 ते 80 लाख महिलांचा लाभ बंद होण्याची शक्यता आहे. नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट. तुम्ही जर लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. सरकारने ई-केवायसी अनिवार्य केली होती आणि 31 डिसेंबर 2025 पर्यंतची मुदत दिली होती. ज्या लाडक्या बहिणीची ई-केवायसी करताना चूक झाली होती अशा लाडक्या बहिणीसाठी सरकारने 30 एप्रिल 2026 पर्यंत दुरुस्ती करण्याची संधी दिली आहे. ई-केवायसी न केल्यामुळे, निकषात न बसल्यामुळे 70 ते 80 लाख महिलांचा लाभ बंद होण्याची शक्यता आहे. 1 मे 2026 पासून अपात्र महिलांचा लाभ बंद होण्याची माहिती मिळत आहे आणि पात्र लाडक्या बहिणींना पुढील लाभ प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेला वितरित करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. व काही महिलांना अपात्र ठरवलं जाऊ शकतं, जसं की 4 चाकी वाहन असलेल्या महिलांना, इतर सरकारी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना, उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असणाऱ्या महिलांना व ई-केवायसी न केलेल्या महिलांना. या सर्व महिलांना लाडकी बहीण योजनेतून अपात्र केलं जाऊ शकतं. म्हणून लगेच तुमचं नाव चेक करा, नाहीतर मे महिन्यापासून तुमचे 1500 रुपये बंद होऊ शकतात. मग नाव कसं चेक करायचं, फॉर्मचं स्टेटस कसं चेक करायचं, चला तर पाहूया. सगळ्यात अगोदर आपल्याला लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवरती जायचं आहे आणि इथं खाली स्क्रॉल केल्यानंतर हे 2 नंबरची वेबसाईट आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसतो. त्या ठिकाणी हे 3 रेषा आहेत, त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला अर्जदार लॉग इन या ठिकाणी जायचं आहे. तुम्हाला ह्या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमचा पासवर्ड इथं टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर इथं कॅप्चा टाकून घ्यायचा आहे. लॉग इन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी 2 ऑप्शन दिसणार आहेत. पहिला आहे ऍप्लिकेशन सबमिटेड आणि दुसरा आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. तर आपल्याला पहिल्या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला असं काही तिथं दिसणार आहे. मग तुमच्या फॉर्म समोर अप्रुव्हल असेल तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही, कारण अप्रुव्हल असल्यानंतर तुम्हाला या योजनेचा यापुढेही लाभ मिळत राहणार आहे. म्हणून तुम्हाला काळजी करायची गरज नाही. समजा या ठिकाणी रिजेक्टेड किंवा पेंडिंग असेल तर तुम्हाला रिमार्क मध्ये जाऊन चेक करायचं आहे. तर रिमार्क साठी तुम्हाला इथं जायचं आहे. तुम्हाला ह्या ठिकाणी रिमार्क चेक करायचा आहे. तुमचा कोणत्या कारणाने तुमचा लाभ बंद झालेला आहे या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला तुमच्या फॉर्मचं स्टेटस चेक करता येणार आहे. आज इथंच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.